हाय फ्रेंड्स, बघा आज आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। हा 80 सेंटीमीटरचा आपला अस्तरचा कापड आहे आपल्याकडं। एका साईडचा भाग आपण नेहमी घेत असतो, हे तुम्हाला माहितीच आहे। तसंच आपण बघा एका साईडच्या म्हणजे साईडला आपण बाही टाकून घेत असतो। तशीच मी ब्लाऊजची जी बाही आहे तशीच्या तशी खाली शिलाईसाठी भाग सोडलेला आहे मी अर्धा इंचचा, तसंच वरी पण सोडणार आहे। बघा ॲक्युरेट मी आखून घेतलं आणि त्याच्यानंतर मी जे शिलाईसाठी आहे तो पण आखून घेतलेला आहे मी तसाच। आणि बघा ह्या साईडला पण मी असं बरोबर शिलाईसाठी तो भाग ठेवून इकडं पण आखून घेत आहे मी की मला किती लागते ते भाग। बघा फ्रेंड्स, बघा मी तो आखून घेतला ना, आता मोजून घेते। 5ची बाही भरत आहे आपली, बघा 5ची आहे ना। आता अडीचवर 1 पॉईंट देणं आहे आपल्याला। आता बघा एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला माप, कारण जो ब्लाऊज मापाचा आहे तो पण मी शिवेल आहे। बघा फ्रेंड्स, तसंच आपण व्यवस्थित आखून घेतलेली आहे मी। आणि बघा आता मी कट करून घेते हा भाग। बघा फ्रेंड्स, आणि मध्य भागाला असा थोडासा कट करायचा आहे आपल्याला, हे तुम्हाला माहीतच आहे। बघा तसंच आपण आता मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग आपण नेहमी सोबत काढत असतो। तसंच बघा आता मी दोन्ही भाग समोर काढत आहे। बघा फ्रेंड्स, अशी सगळीकडून अशी व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची आहे। बघा फ्रेंड्स, मी आतापर्यंत घरी काम करायची, पण आता मी माझा स्वतःचा शॉप चालू केलेला आहे। आता मी त्याचा व्हिडिओ वेगळा बनवील, तुम्हाला नंतर दाखवते मी सर्व काही। बघा आता उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला। बघा अशी उंची बघा 14.25ची उंची आहे, आपण 15.16 अशी उंची घेणार आहे, म्हणजे 2 इंचांना आपण वाढवतो मापापेक्षा। तसंच मी ह्या साईडला पण तसंच मोजून घेतलेलं आहे। आणि मोजून घेतल्यानंतर असं आपण व्यवस्थित अशी रेष ओढून घेऊ। तसंच बघा आता आपण इथं ना 3.5ला आणि इथं बघा 2ला असे पॉइंट करून घेत आहे मी। इथे 3.5ची आहे बघा, इथं मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते। बघा 3.5ला इथे घेतलं आहे मी। तसंच इथं 2ला 2चा पॉइंट घेतलेला आहे। तुम्ही मी जसं एकदम व्यवस्थित टाकते ना तसंच टाका पूर्ण, म्हणजे तुमचं चुकणारच नाही माप। बघा फ्रेंड्स, असं कमरेचा माप मोजून काढला आहे मी। आणि मोजल्यानंतर बघा आता कमरेच्या भागाचा चौथा भाग टाकते मी। बघा चौथा भाग टाकून घेत आहे मी। आणि त्याच्यानंतर बघा इथं जो 2 इंच आपण घेतलेला आहे टक्ससाठी, तो टक्ससाठी टाकलेला आहे, तो मी काढला आहे। आणि आता हे भाग शिलाईसाठी आहे माझा। बघा फ्रेंड्स, पूर्ण भाग मी असे काढून घेतलेले आहे खालचे। बघा आता इथं आपण शोल्डर आणि गळ्यासाठी माप टाकू। इथं बघा मी फक्त असं सहज टाकते 4.5ला 1 पॉईंट, कारण आपल्याला गळा वेगळं घेणं आहे। इथं 7ला घेत आहे मी। बघा या साईडला पण 7चा घेत आहे, म्हणजे आपला व्यवस्थित चौकोन यायला म्हणून। आणि तसंच उंची पण मी 7चीच घेत आहे। बघा फ्रेंड्स, माप आपले चुकत नाही, एकदम व्यवस्थित माप आहे। तुम्ही बिनधास्त हा माप टाकू शकता, बिनधास्त तुम्ही कटिंग करू शकता। तुम्ही मला तुमचं थोडं जरी मागं पुढं झालं तर मला कमेंट बॉक्सला सांगा की तुमचं व्यवस्थित माप नाही म्हणून। तुम्ही मला सांगू शकणार नाही, कारण एवढे चांगले माप आहे, चुकतच नाही हे माप, हे मला माहिती आहे। बघा फ्रेंड्स, असंच 1.5 इंचानं मी मागं घेतलं आणि 1.5 इंचानं घेतल्यानंतर मी तिथे रेष पण ओढली आहे। आणि इथे 1 आणि 1.5 असे आतमध्ये 1 आणि 1.5 असे 2 माप मी नेहमीच देत असते, तुम्हाला माहीतच आहे। आणि बघा 1.5 इंचानं आपण तिथं बघा 3 इंचानं 3 इंचाच्या वरी आपली रेष जायला नको ती, म्हणून 3 इंचाचा तिथं मोजला आहे मी। इथं बघा 10.5ला 1 पॉईंट दिला आणि 4ला इथं दिला आहे। बघा आता ही रेष आपण जुळवून घ्यायची। बघा इथे 4ला आहे आणि बघा तुम्हाला दाखवते परत, इथे 4 आणि इथे 3.5 आणि ह्या 3.5 आणि 4ला आपण जुळवून घेतलेला आहे। तसंच इथं बघा आपण 2 इंचावर 1 पॉईंट दिला आणि असंच व्यवस्थित आपण प्रिन्सेसचा आकार करून घेतला। आणि इथून असा थोडा तिरपा असा आणखी परत आकार केला दुसरा। बघा फ्रेंड्स, आता मी जी माझी गळ्याचा भाग आहे तो टाकून घेते मी। बघा आपला गळा थोडा वेगळं टाकणं आहे आपल्याला, पण मी सध्या असं चौकोन करून घेत आहे। बघा फ्रेंड्स, आपल्याला थोडा ना पान गळ्यासारखा गळा टाकणं आहे हा। बघा मी कशी आखून घेत आहे। जर तुम्हाला पण असंच लागत असेल गळा वगैरे तर तुम्ही पण असं कट करू शकता। बघा 3चीच उंची घेतलेली आहे मी आता।
आणि असा मी असा पानासारखा आकार दिलेला आहे. आणि बघा इथं बघा तुम्ही 1.5 इंचाचाच फरक आहे शोल्डरला, फक्त आपल्याकडं 1.5 इंच उरले. शिलाईत गेले की आणखी तो भाग कमी राहणार आहे आपल्याकडं. बघा फ्रेंड्स, असं आपण व्यवस्थित हे करून घेतले. बघा आता मी कटिंग करून घेते. बॅक साईडची पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊ, म्हणजे जो 1.5 इंचाचा भाग आहे ना तो आपण कट करून घेऊ. बघा हा भाग मी कट करून घेत आहे आणि असं व्यवस्थित खाली कट करून घेत आहे मी. बघा आता इथं मी छोटा एक कट देणार आहे, म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपला व्यवस्थित येईल म्हणून. आणि आता मी ह्या दोन्ही भागाला मोकळं करते, म्हणजे बॅक साईड वेगळा करते आणि फ्रंट साईड वेगळा करते. हे बघा फ्रेंड्स, पण मला दोन्ही साईडचे गळे ना हे सेम कट करायचे आहे, म्हणून मी परत जसं तसं ठेवला हा भाग. आणि एक वेळा ना आता मी दोन्ही साईडचे गळे ना असे सेम एकसारखे कट करणं आहे मला. म्हणजे माझं कसं आहे, हे कटिंग आपण ना एकदम दोन्ही साईडला सेम असा पानासारखा आकार आला पाहिजे, तसं आपल्याला कट करून घेणं आहे. म्हणजे आता चारही भागाचा सेम गळा झाला आहे आपला. बघा आता मी तुम्हाला दाखवते, असा आपला गळाचा आकार आलेला आहे. आणि दोन्ही साईडचा जर आपण शिलाई करून जर बघितलं ना तर असा आकार येणार आहे आपल्या. बघा दोन्ही साईडला, बॅक साईडला समोरच्या साईडला असा आकार येणार आहे. बघा फ्रेंड्स, आता बॅक साईड आपण बाजूला ठेवू आणि समोरच्या साईडला आपण व्यवस्थित कट करून घेऊ. बघा व्हिडिओ एकदम स्लो घेतलेला आहे मी. आणि माझ्या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजल्या असेल. आणि ज्या गोष्टी समजल्या नाही त्याच्यासाठी मला कमेंट करत जा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय कळत आहे आणि काय कळत नाही माझ्या व्हिडिओमध्ये. आणि आणखी मी नवनवीन व्हिडिओ आणतेच. बघा फ्रेंड्स, हा 1/2 इंचाचा आहे, तो आपण कट करून घेऊ असा. आणि प्रिन्सेसचा जो भाग आहे ना तो पण आपण कट करून घेऊ. बघा फ्रेंड्स, आता मला इथून म्हणजे तिरपा घ्यायचा होता भाग, पण तो कापड थोडा हे झालेला आहे, म्हणून मी इथूनच कट करून घेते. नंतर मी वेगवेगळे भाग ते कट करून घेईन. बघा आता जो आपण आखलेला आकार आहे 2 इंचाचा, तो पण आता आपण असा कट करून घेऊ. आणि इथं बघा मी थोडा तिरपा भाग घेते, म्हणजे या साईडला थोडा एक्स्ट्रा घेतला आणि इकडून थोडा कमी घेतला आहे मी. तुम्ही पण तसं करू शकता. बघा इथे एक्स्ट्रा भाग होता तो मी कट केलेला आहे, आपण रेष ओढून घेतली होती ते. बघा आता समोरचा भाग आपला तयार झालेला आहे, कारण आपल्या बॅक साईडला आपल्या हुका आहे. तर बघा आता हा समोरचा साईड मी बाजूला ठेवला आणि बॅक साईडला हुका असल्यामुळे बघा ह्या भागाला मी असं सरळ ठेवलं आहे असं. आणि आता आपण बॅक साईडला व्यवस्थित जसं तसा ठेवून घ्यायचा आहे. आणि आपण बॅक साईडचा गळा टाकून घेऊ आता. बघा बॅक साईडची उंची मोजून घेते मी, 1/2 इंचानं आपल्याला कमी करणं आहे ही. बघा आपण 15.5 घेतले होते ना, तर त्याच्यापेक्षा 1/2 इंचानं आता आपल्याला कमी करणं आहे. बघा 15.5 आहे फ्रेंड्स हे, तर मी 1/2 इंचाने इथून कमी करून घेत आहे टेपमधूनच. आणि तसंच बघा आपल्याकडं शोल्डर थोडा आता कोपऱ्यातच उरला होता, तर मला दुसरीकडून माप घेता येत नाही, तर मी तशीच रेष ओढून घेणार आहे आता. बघा तशीच मी रेष ओढून घेतलेली आहे आता. आणि इथून बघा बॅक साईडचा आपला जो गळा आहे, आपल्याला लागते तेवढी उंची घ्या, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी. मला जेवढी लागते तेवढी घेतली मी. 4-5 इंच काय आहे तुमचे ते घ्यायचे. वरून 1 इंचाचा घेतला आहे मी अंतर. आणि ह्या दोघांचा जो मध्य काढला आणि असा पानाचा आकार दिलेला आहे. बघा त्यांच्या दोघांचा मध्य काढला मी आणि असा पानाचा आकार दिला आहे. आणि खालचा पण भाग मी आता कट करून घेते. बघा फ्रेंड्स, असा कट करून घेतला आहे मी तो भाग. आणि इथं बघा तुम्ही आता यांचा तुकडा करून घेते मी, म्हणजे कट करून घेते दोघांच्या मधातला जो भाग आहे, कारण बॅक साईडला आपल्याला हुका शोबटनं लावणं आहे आपल्याला. तर मी हा भाग
साईडला करून घेते. बघा फ्रेंड्स, आपली कटिंग कंप्लीट झालेली आहे. तर पटकन आता तरी चॅनलला तुम्ही विसरले असेल कदाचित, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पटकन. बघा आता साडीचा जो कापड आहे तो साडीचा कापडवर आपण कसा ठेवायचा आहे, हा कापड कसा कट करायचा हे तुम्हाला सांगते मी आता. बघा फ्रेंड्स, हा आपला जो ब्लाऊज पीसचा कापड आहे ना, तो कापड आहे हा आपल्याकडं. आणि बघा असं व्यवस्थित आपल्याला लागते. बघा मी लाईनिंग वगैरे पाहून असं व्यवस्थित टाकून घेत आहे. म्हणजे अशी लाईनिंग ना, उभी लाईनिंग पाहून मी बाही कट करून घेत आहे. बघा अशी बाही कट करून घेतली आहे मी. आणि आता मला परत ही घडी मोडावं लागणार आहे, कारण ना नाहीतर मग आडवी लाईनिंग येईल ना, म्हणून मला आता घडी परत ही मोकळी करायची आहे आणि वेगळी टाकायची आहे, कारण उभ्या लाईनिंगसाठी घडी मोडावं लागणार आहे मला ही. बघा फ्रेंड्स, उभ्या लाईनिंगसाठी मी अशी घडी मोडून परत घडी अशी व्यवस्थित टाकून घेत आहे मी डबलची. आणि आता बघा आपण सगळे भाग असे याच्यावर आखून घेऊ. आपण ना टेलरिंग कामातनी अशा छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं ना, तर आपले एकदम व्यवस्थित म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे किंवा पद्धत, आपण म्हणजे उभ्या आडव्या कशा घ्यायच्या, फुलं कशी घ्यायची, ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं ना, तर खूप आपले कामं चांगले दिसतात. बघा फ्रेंड्स, असं आपण कट करून घेऊ आता व्यवस्थित. बघा फ्रेंड्स, मी कट करून घेत आहे. बघा माझा खालचा भाग सुटलेला आहे थोडासा, तर मला परत कट करून घ्यावं लागणार आहे. एकच साईड कटिंगमध्ये आला आहे माझा. बघा फ्रेंड्स, मी दुसरा भाग आहे तो आता परत कटिंग करून घेत आहे, खालचा भाग. बघा तो भाग कट झाला आहे माझा. तसाच मी बॅक साईडचा भाग पण कट करून घेते. बघा फ्रंट साईडचे दोन्ही भाग निघून गेले माझे. बघा हे दोन्ही भाग झाले माझे कंप्लीट. आणि हा बॅक साईड आहे तो पण मी व्यवस्थित असा कट करून घेत आहे आता. बघा फ्रेंड्स, या साईडला पण मी असं कट करून घेतलेलं आहे. आता हे सगळे भाग कसं आहे, शिवताना आपल्याला सगळे जोडून घ्यावं लागते. आणि व्यवस्थित तुम्हाला जर हे ब्लाऊज वगैरे शिवून वगैरे तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला सांगावं की कसं शिवायचं, काय शिवायचं, तर तुम्ही मला कमेंट वगैरे करत जा की तुम्हाला लागतंय का, तो दाखवायचा का आपल्याला शिवून वगैरे. बघा फ्रेंड्स, आपली कटिंग कंप्लीट झालेली आहे आता. आणि मी हा कपडा पूर्ण बांधून घेते आणि तुम्ही पण तसंच बांधून घेत जा, म्हणजे हरवणार नाही. आणि लाईक करा पटकन, चॅनलला सबस्क्राईब करा.